मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक यांची कोल्हापूर ही जन्म आणि कर्मभूमी होती. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अजरामर कलाकृतींमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. 70च्या दशकात अरुण सरनाईक यांच्या रूपानं रंगभूमी आणि सिनेसृष्टीला एक देखणा चेहरा मिळाला. व्यावसायिक रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात आलेल्या अरुण सरनाईक यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मुंबईचा जावई, एक गाव 12 भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. नाटकात काम करताना त्यांचा अभिनय हा अभिनय नसून जिवंतपणा वाटायचा. तबला, ढोलकी, पेटी, तंबोऱ्याची साथ अशा वाद्यांमध्ये ते निष्णात होते. गाणं उपजत अंगात असल्यामुळं कोणतंही गाणं किंवा अभंग त्यांना सहजपणे गाता यायचे. अरुण सरनाईक यांचा 21 जून 1984 रोजी अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. मराठी कलाविश्वासाठी तो एक फार मोठा आघात होता. स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या आयुष्याचा, कलेचा आणि जीवन प्रवासाचा वेध घेणारा पप्पा सांगा कुणाचे हा माहितीपट त्यांची कन्या डॉक्टर सविता सरनाईक नाईकनवरे यांनी बनवलाय. 75 मिनिटांचा हा माहितीपट डॉक्टर संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केलाय. विशाखा तुंगारे देशपांडे यांची ही संकल्पना आहे. याबाबतची माहिती डॉक्टर सविता सरनाईक नाईकनवरे यांनी दिली. वडिलांवर अरुण सरनाईकांवर जे नाटक आणि सिनेमामध्ये काम करत होते, हिंदी आणि मराठीमध्ये, त्यांच्याबद्दल एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. त्यांच्या लहानपणापासूनचा शेवटपर्यंतचा 49 वर्षाचा जो प्रवास आहे त्याबद्दल, त्यामध्ये त्यांना जे आलेले अनुभव किंवा त्यांना जे चढ उतार आले आयुष्यामध्ये त्याबद्दल मी दाखवलेलं आहे. माझं मन मोकळं केलेलं आहे आणि बऱ्याच कलाकार, गायक, ॲक्टर्स, डायरेक्टर ह्या लोकांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि आपल्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि येत्या रविवारी 22 तारखेला ही डॉक्युमेंटरी कोल्हापुरात प्रथम प्रक्षेपण होत आहे. देवल क्लब, गोविंदराव टेंबे सभागृह इथे, आणि 10:30 वाजता सकाळी आपण जरूर सर्वांनी यावं. या माहितीपटाच्या प्रीमियर शोसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बैठकीला रणजित नाईकनवरे आणि नील नाईकनवरे उपस्थित होते.